आदमापूर येथील बाळूमामा यांची आज अमावस्या यात्रा, त्यातच निढोरी पुलावर माल वाहतूक करणारा ट्रक बंद पडला। यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं। याची माहिती मिळताच मुरगुड येथील शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, सागर बळवंत चितळे यांनी धाव घेत तब्बल 4 तास उभारून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बेशिस्तपणे दोन्ही बाजूने येणारी वाहनं यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली होती। याची जाणीव होताच मुरगुड येथील शिवभक्तांनी आदमापूर येथील रुक्मिणी हॉटेल, निढोरी येथील निढोरी कागल रोड फाटा आणि पुलाच्या पुढील मुरगुड शहराच्या बाजूस हे ट्रॅफिक सोडवण्याचा प्रयत्न करून वाहनांना योग्य मार्गावरून पुढे जाण्यास मदत केली। यामुळे पोलिसांना मोठी मदत झाली। यांच्या या प्रयत्नामुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन ट्रॅफिक जॅमची उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आली। वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। यामधून शिवभक्तांनी जागेवर जाऊन वाहनांना योग्य त्या पद्धतीने पुढे जाण्यास मदत केली। ट्रॅफिक जॅममुळे अनेक नागरिक तब्बल 2 तास अडकून पडले होते। वाहतुकीस पुढे जाण्यास जागा मिळाल्यामुळे नागरिकांनी आणि वाहतूकधारकांनी या शिवभक्तांचं कौतुक केलं। यावेळी शिवभक्तांना वाहतूक नीट होण्यासाठी कागल पोलीस स्टेशन, गारगोटी पोलीस स्टेशन आणि मुरगुड पोलीस स्टेशन यांची मदत लाभली। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।